नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 रुपये एकरी मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारचा निषेध करत आंदोलन केले. यावेळी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र शेतकऱ्याला काय मदत करणार हे सांगितले नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या भावनेशी खेळ करण्यात येत आहे. यासाठी निलंगा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. लातूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे, अजित माने, ॲडव्होकेट नारायण सोमवंशी, पंकज शेळके, विजयकुमार पाटील, बालाजी गोमसाळे, विठ्ठल पाटील, लिमराज जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नदीकाठच्या पट्ट्यातली अडचण काय? त्यांचं पीक तर वाहून गेलं, पण जमीन बी वाहून गेली, खरडण झाली. म्हणजे 4 फूट, अर्धा फूट, 1.5 फूट अशी माती आणि पीक दोन्ही वाहून गेले. तिसरा प्रॉब्लेम आहे पीक पाण्याखाली, खोडाई आली आहे. कोणत्या बी सोयाबीनच्या रोपाचं घाटाचं खोड मोडून बघा. मी जिल्ह्यात सगळीकडे फिरलो, सगळ्या तालुक्यात फिरलो. कमीत कमी 300च्या वर रोप उपसून बघितलं, सोयाबीनचे खोड मोडून बघितलं. 300 पैकी एकाही ठिकाणी रोपाच्या खोडामध्ये आळी नाही असं नाही. प्रत्येकच रोपात तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर, शेतात गेल्यावर बघा, खोडात आळी. आणि कृषी अधिकारी म्हणल्याच हिरवळ. अरे देखण्या ही हिरवळ खरंय, पण 4 दिवस उघाड पडते ही वाळते. चिप्टभर रास शेतकऱ्याची घरला येणार नाही. पुन्हा एक 5वा प्रॉब्लेम आहे. काही जण ज्यांची आगोटी पेरणी होती ती संख्या कमी आहे, पण आगोटी पेरणीवाल्याचं काढायला आलतं किंवा काढायच्या आधीच्या टप्प्याला आलतं. सतत पाऊस असल्यामुळं त्या शेंगा वापरल्या जातात, त्याचे बी रास येणार नाही. मग मला सांगा, शिल्लक का राहिले? या 5 मध्ये सगळा तालुका आला का नाही? म्हणजे औराद, तगरगेर, हलसी, सावरी, मानेजवळगाव, डोंगरगाव, हलकी, निटूर, बसपूर ही तर नदीकाठचे उजेड आले. पण आमच्यासारख्या चिंचणीच्या मळावर बी काही राहिलेलं नाही, निलंग्याच्या मळावर बी काही राहिलेलं नाही, हाडग्याच्या मळावर बी काही राहिलेलं नाही. आतापर्यंत बऱ्याच श्रेष्ठ लोकांनी सांगितले की आमच्या जिंदगीत, आमच्या आयुष्यात एवढी पिकाची बर्बादी आम्ही बघितलेली नाही. खरंय का? खरंय का नाही? मग मला सांगा, ही लोकशाही सरकार कशासाठी असतं? लोककल्याणकारी राज्य ही राज्यघटनेची संकल्पना आहे ना. या संकल्पनेनुसार ही गोष्ट ह्यावेळी सरकारनं स्वतःहून लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. काल अवतरले मुख्यमंत्री, काल महिन्यानंतर, आणि गेले औरादला. मग ज्याचं शेत आहे, ज्याचं
शेत आहे, त्या भागात जे 5-10 जणांचं शेत आहे, त्या शेतकऱ्याला उभा करायला लागेल का? आता पाहणी करायला आल्यावर त्या भागातल्या ज्याच्या शेतात जातो आपण, आता माझ्या दौऱ्यात तर बघा, ज्याच्या शेतात चाललं त्या शेतकऱ्याचं नाव लिहिलेलं होतं आणि आपण त्या शेतकऱ्याला विचारून पुन्हा आजूबाजूच्या शेजाऱ्याला मी त्यांचं दुःख विचारलं, गावचं दुःख विचारलं. मुख्यमंत्री आले, त्या बिचाऱ्याला काम आहे तो, त्या बिचाऱ्याला काम आहे. ती हेलिकॉप्टर आलेला बिचारा, ही होता देखना तिथं दाखवायला आमदार. ह्या देखण्याने का केलंय? लय राग आला मला. कालजी बघितलं औरंगाबादला सोंग, हाडग्याचे सरपंच गुत्तेदार उत्तम लासुगे नाव घेतो आम्ही, आणि त्याला उभा केल्यात आणि ते बी काय गमच्या गुंडाळ्या लावल्यात. हाडग्यात आल्यावर उत्पन्नाला दाखवा, दोष उत्पन्नाचा नाही बरं. ती बिचारा बोळा गरीब माणूस आहे, पण ती औरतचा शेतकरी नाही ना, तगरखेडचा नाही, हलसीचा नाही, मानेजळगाचा नाही, सावरीचा नाही, हलगऱ्याचा नाही. त्या एरियात आल्यावर चला औरतचं तुम्हाला दाखवू. औरतच्याला बोल द्यायचं नाही, ताबडवडच्याला बोल द्या, हलसीच्याला बोल द्या, तगरखेडच्याला बोल द्या, मानेजळगाच्या, सावरीच्या, हलगऱ्याच्याला बोल द्या. इथून उत्तम लासून येत तिथं काय बाबा. बरं, 2 वर्षाखाली पुन्हा अजून या देखण्याला पाहणी केली. 2 वर्षाखाली आठवा कुठे? ह्या संजय हलगरकरच्या शेतात. कुणाच्या? संजय हलगरकरच्या. आणि तिथं बी गमजा गुंडळून उत्तम लासून येत. एकच शेतकरी पैदा झालाय का तालुक्यात? तेव्हा मी गेलतो, हलगरकरच्या घरात कोण आहे का नाही, त्यांच्या घरात कोण नाही म्हणून त्याला उभा केलं. गडी माणूस तिथे बी असेल की, पण ह्या हलगरकरच्या शेतात सुद्धा उत्तम लासूने, औरातला बी उत्तम लासूने. आरामदार एवढं अडकं तर लगीन तर करून घे. काय धंदा मला सांगा, काय धंदा मला सांगा, काय पद्धत झाली या गोष्टीची? अरे लाज लज्जा शरम, पण त्या माणसाची चूक नाही, उभारणारी चूक काय हो? नेत्यानं उभार म्हणलं, ती गमच्या गुंडाळून उभारलं. गरीब माणूस ती काय प्रकार आहे तुमचा? किती संत तुम्ही फसवला कुणाला? मुख्यमंत्र्याला. तिथले मेलते गावराचे लोक, मेलते गट्टागरकर, हलसी, सावरी, माने जोडग्याचे लोक निवेदन द्यायला म्हणून रेस्ट हाऊसला उभा केल्यात. 1001 लोक रेस्ट हाऊसला आणि भरू. आणि एवढी गडबड होती तर आलतो कशाला? मातीला येऊन गडबड करतो का? आमचा जीव चालला मरलेला होती, आमचे भाऊबंद वाहून गेलेत, आमचे गुरेढोरे सांभाळलेले वाहून गेलेत. 25,000 एकरी खर्च आहे, 25,000चा खर्च तुमलाय. आता वर्षभर जगायचं कसं? पोरीचं लगीन कसं करायचं? पोराचं शिक्षण कसं करायचं? माईचा बायकोचा दवाखाना कसं करायचा? सोयऱ्याचं लगीन येवाय कसं जायचं? अरे जायच्या तिकिटाची परिस्थिती तर आयर कसा करायचा? शेतकरी हवालदिला परेशान आहे. आणि अशा प्रसंगी तुम्हाला ही नाटकं सुचतात, ही नौटंकी. 2 वर्षाखाली हलगरचे इथं तीच माणूस आणि तिथं बी आता तीच माणूस. दुसरी मेल्यात. ही नौटंकी बंद करा. 4-4दा आमदार झाला, पण मतदान होतं तेव्हा 1000, 500, 2000 घरी नेऊन देऊ लागतो. आज तेव्हा तुमची गरज होती म्हणून. आता शेतकरी मरला, आता दम असतं तर आता दे.
लोकांची गरज असताना द्या ना. तेव्हा लय उत्तू येऊ लागतं. तेव्हा पैसा उकळ्या मारू लागता. पण आता बापच्या घरचं द्यायचं नाही, सरकारचं द्यायचंय. तर सुद्धा त्याच्यामध्ये तुमची नीतिमत्ता नाही. त्याच्यात सुद्धा तुम्ही हा नाव म्हणला, लोकांना देवणी म्हणा, तुमच्या घरचं द्यायचं नाही. तुमचं सोयाबीन, तुमचं शेत विकून द्यायचं नाही. सरकारचं हक्काचं द्यायचं. आमचं सरकार आहे, आमच्या टॅक्स मधून जमलेला पैसा आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.